ಸಮಾಜದಲ್ಲಿ ರಕ್ತದ ಕೊರತೆ ಇರುವುದರಿಂದ ಸಾಮಾಜಿಕ ಬದ್ಧತೆಯನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಮಾಧುರಿ ಜಾಧವ್ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ನೂರಾರು ರಕ್ತದಾನಿಗಳು ರಕ್ತದಾನ ಮಾಡಿದರು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಡಾಕ್ಟರ್ ಮೇಘಾ ಭಂಡಾರಿ, ಡಾಕ್ಟರ್ ಸುಕೀರ್ತ್ ಭಂಡಾರಿ, ಪಿಕೆ ಕೋಟರ್ಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಸಾಕೆ, ಮಹಾಂತೇಶ್ ಕಡಲ್ಗಿ, ತಂತ್ರಜ್ಞ ಅಭಿಷೇಕ್, ಆಕಾಶ್ ಹಲ್ಗೇಕರ್ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳನ್ನು ಶಾಲು ಹೊದಿಸಿ ಪುಷ್ಪನಮನ ಸಲ್ಲಿಸಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಮೇಘಾ ಭಂಡಾರಿಯವರು ರಕ್ತದ ಕೊರತೆ ಯಾವಾಗ ಉಂಟಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಏಕೆ ರಕ್ತದಾನ ಮಾಡಬೇಕು ಎಂಬ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರು. डॉक्टर मेघा भंडारी ह्या एक डेंटिस्ट आहेत, यांचं मी या ठिकाणी वेलकम करते. रक्तदान म्हणजे महादान. आजकाल बऱ्याच ठिकाणीहून आम्हाला कॉल येत आहेत की रक्ताची कमतरता. भरपूर ठिकाणाहून म्हणजे आम्हाला कॉल आलेत आणि त्यावेळेला मी बऱ्याच ठिकाणी त्यांना रक्त अवेलेबल आहे काय विचारले, तर त्यावेळेला आम्हाला कोणत्याही ठिकाणी म्हणजे ब्लड अवेलेबल नाही आहे असं बऱ्याच ठिकाणीहून आम्हाला रिपोर्ट आला. तर त्यासाठी आज आम्ही बघत आहोत की प्रेग्नेंट लेडीना, त्याचबरोबर ॲक्सिडेंट झालेत आणि सिनियर सिटीजन्सना रक्त वेळेत उपलब्ध होत नाही आहे. तर त्यासाठी आम्ही विचार केला की आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण ब्लड डोनेट करावं आणि याकरिता बऱ्याच लोकांनी येऊन आम्हाला सकाळपासून ब्लड डोनेट करत आहेत आणि यासाठी आम्हाला सिटी सेंटर या ब्लड बँकनं यांचासुद्धा आम्हाला लाभ लागलेला आहे आणि त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद मानते. आणि आजच्या पाहुण्या आमच्या मेघा भंडारी यांनी 1-2 शब्द बोलावे. आज माधुरी जाधव फाउंडेशन आणि सिटी ब्लड सेंटर यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. 14 जून हा जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो. रक्तदानाचं महत्त्व म्हणजे काय, आता खूप ठिकाणी ॲक्सिडेंट होत असतात किंवा कॅन्सरसारख्या ठिकाणी रक्ताची गरज असते. त्यावेळेला पेशंटला वेळच्या वेळी जर रक्त उपलब्ध नाही झालं तर त्याच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे रक्तदान केल्यामुळे आपण एका माणसाचा जीव वाचू शकतो. आणि जेव्हा एक व्यक्ती रक्तदान करते त्यावेळेस त्यातले 3 घटक वेगवेगळे करून आपण 3 वेगवेगळ्या पेशंटला जीव वाचवू शकतो. रक्तातून लाल पेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स हे 3 वेगवेगळे भाग करून 3 वेगवेगळ्या गरज असलेल्या पेशंटला त्याचं रक्तदान दिल्यामुळे आपण जीव वाचवू शकतो. आणि आपण फक्त एकाच व्यक्तीचा जीव वाचवत नाही, तर आपण त्याच्या कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतो. आणि हे आनंद फार मोठा आहे. जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपण फक्त एका व्यक्तीलाच दान देत असतो, पण रक्तदान केल्यामुळे आपण पूर्ण कुटुंबाचंच त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतो. आणि तसंच दान केल्यामुळे आपल्याला स्वतःला देखील फायदा होत असतो. ज्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांना त्यांच्या आरोग्यावरती चांगला परिणाम होतो. त्यांच्या रक्तामध्ये परत नवीन पेशी निर्माण होत असतात. त्याच्यामुळे त्याच्यातील हृदयाचा धोका कमी होत असतो किंवा मेंदूचा धोका कमी होत असतो. अशा प्रकारे आपण रक्तदान केल्यामुळे ज्यांनी रक्तदान केलं आहे त्यांनासुद्धा फायदा होतो. आणि खूपशा लोकांना अशी भीती असते की रक्तदान केल्यामुळे आम्हाला काही आजार होईल का, पण तसं काही घाबरण्याची गरज नाही आहे. कारण ह्या ठिकाणी खूप म्हणजे हे केलं उपाययोजना केलेल्या असतात. स्टरलाइज सगळं वापरलेलं असतं, डिस्पोजेबल निडल्स, सिरिंजेस वापरलेले असतात. त्यामुळे कोणीही रक्तदान करताना अशी भीती बाळगण्याची गरज नाही आहे की आम्हाला ह्याच्यातून काही होईल का. आणि माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या वतीने वेळोवेळी सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. तर त्यांना ह्याच्यापुढे देखील त्यांनी भविष्यात असेच चांगले उपक्रम करावे असं त्यांना शुभेच्छा देते. ಈ ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರಕ್ಕೆ ಸಿಟಿ ಬ್ಲಡ್ ಸೆಂಟರ್ನ ಬೆಂಬಲ ದೊರೆಯಿತು. ಮಾಧುರಿ ಜಾಧವ್ ರಕ್ತದಾನ ಮಾಡಿದ ದಾನಿಗಳಿಗೆ ಕೃತಜ್ಞತೆ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಈ ಶಿಬಿರಕ್ಕೆ ವಿನಯ್ ಪಾಟೀಲ್, ಆರತಿ ನಿಪ್ಪಾಣಿಕರ್, ಗಿರಿಜಾ ಮೇತ್ರಿ, ಮನಿಷಾ ದೇಸಾಯಿ, ಅನಿಲ್ ಕಡೋಲ್ಕರ್, ಪವನ್ ವಾಡ್ಕರ್, ಪ್ರದೀಪ್ ಕಡೋಲ್ಕರ್, ಶುಭಂ ತಳ್ವಿ ಶ್ರಮಿಸಿದರು. ಮಹಾದೇವ್ ಪವಾರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.